मोदींनी सर्व देशात मांडले। त्यामुळे निर्णय असा झाला की पूर्ण राज्यामध्ये एक मेळावा राज्यस्तरीय व्हावा आणि त्यानंतर विभागावर मेळावे प्रत्येक विभागामध्ये झाले पाहिजे। त्याला सुरुवात करून पहिला राज्यस्तरीय हा मेळावा आहे। यामध्ये प्रमुख पदाधिकारी आणि मुख्यत्वे पूर्व विदर्भातले कार्यकर्ते यामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा। उद्या वर्तमानपत्रामध्ये आलं पाहिजे, हेडलाईन घेतली पाहिजे उद्या। राज्यस्तरीय महत्वाचा प्रश्न आहे। शक्तीपीठ जो महामार्ग आहे त्याला सतीश पाटील साहेब ज्या कोल्हापुरात खूपच विरोध करतात आहे, त्याचं मूळ आता नागपूरमध्ये आहे, कारण ते मुख्यमंत्र्यांचाच एक ड्रीम प्रोजेक्ट आहे। पण नागपूरमध्ये त्या शक्तीपीठाला काहीच विरोध होताना दिसत नाही काँग्रेसचा। आजची पत्रपरिषद एका विशिष्ट याच्यासाठी आहे। आपण त्या संदर्भात वेगळी इंटरव्ह्यू घेण्यासाठी या सेपरेट व्हिडिओ आपल्याला समृद्धीवर किती ट्रॅफिक आहे, नागपूर पासून किती ट्रॅफिक जात आहे समृद्धीवर, किती ग्रामपंचायत पर्यंत जाणार आहे, हे सर्व वेगवेगळ्या टप्प्यात जाणार आहे। आणि सर्वांना जागृत करणारे काम माननीय राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये सर्व काँग्रेसची टीम, सर्व विंग, सर्वच लोक त्याच्यात उजवा झालेले, सर्व सांगायचे आहे, दाखवायचे आहे इलेक्शन वोट चोरी कसं होत आहे। मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे, त्याच्यात सुद्धा वोट चोरीचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे। आंदोलनासंदर्भात काय मत आहे तुमचं? मराठ्यांनी मुंबई जाम केलेली आहे खासदार साहेब, त्यांनी आमचा विषय घेतला, त्याच्यावर त्यांचे आभार। खासदारचा बिहार जिंकतात आहे का तेजस्वी यादव आणि काँग्रेस बिहार जिंकणार आहे का? बिहारमध्ये जे वातावरण आहे सध्या वोट चोरी बिहारमध्ये गेलेली आहे, त्याचे प्रतिसाद म्हणून काँग्रेसचे ऑफिस फोडण्यात येत आहे। याच्यावर दिसत नाही आपल्याला काय बिहार जिंकलो, आम्ही जिंकत नाही, जिंकलो जाव। आणि त्या आकाशापोटी ते आमचे काँग्रेसचे ऑफिस फोडत आहे। तुम्ही वोट चोरी कशी थांबवणार? हा जनता थांबवणार आहे आणि सर्वसामान्यांच्या आहे, कोणाच्या एकाच्या नाही आहे, तो एका विचारधारेला देश विकत घेतलेला नाही आहे। हा देश सर्वसामान्यांचा आहे आणि ते आपल्या अधिकारात त्यांना जागृत करण्याचे काम माननीय राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व करत आहोत। राहुल गांधींनी जो वोट चोरीचा मुद्दा उपस्थित केला त्याच्यानंतर सर्व काँग्रेसचा फोकस जो आहे तो मतदार यादीतील त्रुटी किंवा गडबडीवर कॉन्सन्ट्रेट झालेला आहे। काँग्रेसनी ईव्हीएम मधला गडबडीचा मुद्दा स्टेट लेवलवर सोडलाय का? नंबर 1. नंबर 2, ती जर सोडला नसेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ईव्हीएम सोबत असलेल्या व्हीव्हीपॅट ते कम्प्लीट झाल्याशिवाय इलेक्शन प्रोसेस कम्प्लीट होत नाही, ते व्हीव्हीपॅट निवडणूक आयोगाने बघडलं आहे। या मुद्द्यावर काँग्रेसचा आक्रमक काय? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार नाही असं स्टेटमेंट राज्य निवडणूक आयुक्तांचं आलं होतं। त्यानंतर माननीय प्रांताध्यक्ष, मी स्वतः आणि आमचे डेलिगेशन प्रदेश काँग्रेस कमिटीचं राज्य निवडणूक आयुक्तांना आम्ही भेटलो आणि त्यामध्ये त्यांना स्पष्टपणे सांगितलं की आपण ही जी निवडणूक घेणार आहात त्यामध्ये व्हीव्हीपॅटचा आपण वापर करणार आहात की नाही। त्या संदर्भात मी स्वतः एक माहिती अधिकाऱ्यांमध्ये माहिती मागितली, अद्यापर्यंत ती माहिती प्राप्त नाही आहे की ईव्हीएम किंवा बॅलेट पेपर्स हे दोनच ऑप्शन आहे। आता ईव्हीएम हे यंत्र केव्हा कम्प्लीट होते, त्यावेळेस तो व्हीव्हीपॅट, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट या 3 गोष्टी मिळून ईव्हीएम तयार होते। त्यातली एक वस्तू त्यांनी गायब केली आणि फक्त बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट ह्या 2 युनिटच्या भरोशावर ही निवडणूक घेण्याचा प्रयत्न आहे। म्हणून आपल्याला लक्षात आलं पाहिजे की पालकमंत्री नागपूरचे आतापासूनच आकडे जाहीर करायला लागलेले आहेत की आमच्या महानगरपालिकेमध्ये 129 जागा येणार आहेत, म्हणजे त्यांच्याकडे असं तंत्रयंत्र आहे यावरून निश्चितपणाने वोट चोरी होऊन राहिलेली आहे। आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणुका जिंकणं हा त्याचा प्रयत्न आहे। पण बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावा असं राहुल गांधी कधी संसदेमध्ये बोलले नाही किंवा काँग्रेसच्या खासदारांनी मुद्दा मांडलेला नाही। निवडणुकच बॅलेट पेपर आपण राज्यसभा बघितली नसेल, आमचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी
किती तरी त्यांनी डिमांड केलेली आहे की ही निवडणूक राज्यसभेमध्ये बॅलेट पेपरवर घेण्यात यावी. आपल्या माहितीकरिता सांगत आहे, मागे 23 दिवस संसद चाललेली नाही. पूर्ण विपक्ष सर्व ईडी एकच मागणी करत होता, SIR वर चर्चा घ्या. फक्त चर्चा मागत होतो, कोणतंच काही नाही, कायदा मागत होता, काही नाही, फक्त चर्चा. ही सरकार चर्चेपासून पळत आहे. अगदी चर्चेमध्ये लोकसभेमध्ये चर्चा झाली असती, राज्यसभेमध्ये चर्चा झाली तर रेकॉर्डवर आलं असतं आणि यांच्या धबान सर्व बाहेर आलं असतं, रेकॉर्ड तयार झाला असता. त्या भीतीपोटी त्यांनी चर्चा घेतली नाही. 23 दिवस संसदचे कामकाज ध्वस्त केलं आणि कुठलंही असं महत्वपूर्ण बिल नसताना सुद्धा त्यांनी चर्चा घेतली नाही. याच्यावर तुम्हाला तुमच्या लक्षात येत असेल की कशा प्रकारे ही सरकार स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. आभार करतो. आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवण्यात येईल. या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचे नेते उपस्थित आपल्या नागपूर लोकसभेचे खासदार श्यामसुभाष गवळीजी, राजेंद्र गोडसे, प्रफुल्ल गुंडेजी, रवींद्र धनकरजी, सुभाष भोळेजी, अश्विन भोळेजी, किशोर ठाकरे साहेब आणि सर्व प्रदेशचे सर्व पदाधिकारी आणि सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आपल्या प्रिंट मीडियाचे सर्व सन्माननीय पत्रकार बंधूंनी आपल्या सर्वांचं या प्रसंगी आभार व्यक्त करतो. आणि 3 तारखेच्या संदर्भामध्ये जो उद्गार आमच्या प्रांताध्यक्षांनी पुकारलेला हा केवळ एका काकी विधानसभा मतदारसंघापुरता हा मर्यादित नाही, तर हा पूर्ण राज्यस्तरीय हा मेळावा आहे. आणि या मेळाव्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, येणाऱ्या काळातल्या कुठल्याही निवडणुका असतील, या निवडणुका निष्पक्ष पद्धतीने झाल्या पाहिजे अशा पद्धतीची आग्रहाची भूमिका ही प्रदेश काँग्रेसच्या वतीला राहणार आहे. आणि मग आमची सर्वांना विनंती आहे की आपल्या सर्व वर्तमानपत्रामध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये या मुद्द्याला प्रसिद्धी द्यावी आणि 3 तारखेच्या कार्यक्रमाला सर्वसामान्य जनतेला आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्यासाठी आमच्या कमिटीला आवाहन माझा एक प्रश्न आहे. प्रश्न असा की तुम्ही प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाचा लाभ माफी मेन मीडिया तर आपली देश आहे.